चंपावत शहर से बड़ी खबर। दिनांक 25 नवंबर मंगलवार शाम 7 बजे वार्ड क्रमांक 16 में शरद पवार गढ़ तुतारी भावे कार्यालय का भव्य उद्घाटन किया गया। इस कार्यालय का लोकार्पण माजी आमदार संतोष पाऊ चौधरी के शुभ कार्यों से संपन्न हुआ। इस अवसर पर उम्मीदवार सचिन अन्ना पाटिल के साथ बड़ी संख्या में गायत्री भंगाले, पदाधिकारी, कार्यकर्ता और स्थानीय नागरिक उपस्थित रहे। उद्घाटन के दौरान कार्यकर्ताओं ने फाटकों की आतिशबाजी कर उद्घाटन समारोह को और भी शानदार और उत्साहपूर्ण बना दिया। कार्यक्रम पूरे उत्साह, जोश और लोक सहभागिता के साथ सफलतापूर्वक संपन्न हुआ। मुद्दा था आज हमारा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार इनका प्रचार कार्यालय का उद्घाटन संतोष भाऊ चौधरी इनके हस्ते हुआ और उन्होंने जो भाषण में बातें बोला वो यानी जो बोलते हैं वो काम करते हैं। और उसके बाद में मैं मेरे मतदार बंधु भगिनों से कहना चाहता हूँ कि आज तक मैंने पूरे गौसिया नगर बोलो, पाटिल मोहल्ला बोलो, रामदेव पूरे वार्ड में पूरे 24 घंटे फ़ोन उठाने का, कभी भी किसने फ़ोन किया तो मैंने 24 घंटे कभी भी कॉल करके उनकी समाधान निवारण का काम किया। आज कोई ऐसा वार्ड में बोल नहीं सकता कि अन्ना को फ़ोन किया ना उसने कभी उठाया नहीं है ना रिकॉल किया नहीं। तो इसके बाद में हम विरोधी पक्ष में चुन के आए हुए नगर सेवक थे। इसके लिए हमारे नगर पालिका में कुछ काम हुए नहीं। उसमें 3 साल हमारे कोरोना में चले गए। कोरोना पहले नए थे तो 1 साल हमको नगर पालिका समझने में गई। दूसरे साल हमने स्टार्ट किया, उतने में कोरोना लग गए। 3 साल हमारे कोरोना में गए। कोरोना में भी गोर गरीब को अनाज बांटा वगैरह, दवाई वगैरह हमने हॉस्पिटल में मेरा भाई नीलेश भास्कर पाटिल इनके माध्यम से उल्लास पाटिल में जितने पेशेंट को दवाई गोली एडमिट करते आएगा उतनी हमने मदद करने की मेरे तरफ से कोशिश किया। उसके बाद में हमारे तो 24 घंटे में किसका भी फ़ोन आया तो विविध कार्यक्रम चालू रहे थे। फ़ोन आया कि 5 मिनट में गए, ऐसे अपना काम है। और आगे फ्यूचर में अगर अपनी सत्ता आती है तो मैं वार्ड में पूरे पहले पाइपलाइन पानी का प्रश्न छुड़ाने का प्रयत्न करूंगा। उसके बाद में कंक्रीटीकरण पूरे वार्ड में जितने अपने वार्ड में ओपन पेस है वहाँ गार्डन, बगीचा, ऐसे विविध प्लान मैंने सोच के रखा है। पूरा मास्टर प्लान सोच के रखा है। लेकिन अभी 10 साल मेरे को पूरा नगर पालिका का अनुभव आ चुका है। तो मेरा कहना ये अनुभव अगले 5 साल आपके लिए, आपकी समस्या से लड़ने के लिए, नगर पालिका में समस्याओं से लड़ने के लिए आपकी वोटिंग थ्रू मेरे को ताकत चाहिए। आप पूरे वार्ड के मतदार मेरे को भरोसे से तुम्हारा बच्चा हूँ। आप मुझे तीनों तुतारी का बटन दबा के हमको विजयी करके अपनी सत्ता आने के बाद में अपन पूरे वार्ड के काम करने की पूरी कोशिश करेंगे। कालावधीमध्ये ज्या नगरपालिकेच्या मीटिंगा झाल्या त्या मीटिंगामध्ये सुद्धा सचिनच्या मिसेसने चांगलं भाषण त्या ठिकाणी प्रत्येक मीटिंगमध्ये बोलले, अभ्यासपूर्व बोलले आणि त्या ठिकाणी त्यांना दाखवलं की आम्ही अभ्यासपूर्व त्या ठिकाणी वार्डाची मांडणी त्या ठिकाणी करतो, हे करून दाखवलं। आज आपण पाहिलं की मला तर अत्यंत विशेष वाटतं की भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्याला इथे यावं लागतं। याचा अर्थ काय हे मला समजत नाही। म्हणजे याची लायकी काय हे यांनी ओळखावे पहिले। आपण एवढ्या निवडणुका लढलो, ज्या निवडणुका आपण जेव्हा लढलो आपण कोणाला बोलवलं का बाहेरच्या लोकांना? आजपर्यंत भुसावळचं इलेक्शन भुसावळमध्येच केलं, आपल्या बलबुद्यावर केलं, आपल्या इच्छावर केलं। मागच्या वेळेस तर फक्त 15 दिवसात आम्ही पार्टी उभी केली आणि कप्पशीवर उभे राहिले। तरी कप्पशीवर बी आपले 19 नगरसेवक निवडून आले होते। आता तर आपण पक्षावर आहे। पक्षावर असताना मी आपल्याला खात्रीने सांगेल की या भागातले जे नागरिक आहेत आपले ते खात्रीने आपल्याला पूर्णपणे मतदान करतील, त्याची चिंता करता कामा नाही। हे घड्याळवाले येऊ द्या का पड्याळवाले येऊ द्या, काही चिंता नाही करायची। हे सर्वांना माहिती आहे की हे मतं फोडण्यासाठी आले आहेत, मतं डिवाइड करण्यासाठी, हे निवडून आणण्यासाठी नाही आले आहेत। यांचा भोंग्याचा खर्च सुद्धा भाजप करते आहे। यांच्या भोंग्याच्या गाड्या कुठून येत आहे ते बघा।
त्या भोग्याचे पैसे कोण देत आहे ते बघा, पोस्टरचे पैसे कोण देत आहे ते बघा. एकाच ठिकाणी सर्वांची पेंडिंग होते आहे. हे 7-8 जे नगराध्यक्षाचे याच्यात उभे आहे ना, हे फक्त मत डिवाइड करण्यासाठी जसे मागच्या वेळेस केले गेले होते. याच घड्याळने 5400 मतं घेतले आणि ते 5400 मतांमुळे आपली ते सीट त्यावेळेस गेली. तेव्हा सुद्धा हेच घड्याळवाले यांच्या नवरा बायकोच्या सुद्धा डिपॉझिट जप्त झाले आहे आणि सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. किती? 34 रुपये केले होते घड्याळवाल्याने. किती? 34. आणि 34 पैकी 33चे डिपॉझिट जप्त झाले होते. फक्त एक बुटा सिंग होता, तो जादू दवाईवाला, त्याची डिपॉझिट वाचली होती, कारण तो प्रत्येकाला आयुर्वेदिक दवा देत होता म्हणून तिला मत भेटले तुम्ही बात. पण मला विश्वास आहे की या ठिकाणी भुसावळची जनता 9 वर्षात पोहोचलेली आहे. काल आपण पाहिलं तर खरं जर सांगू तर कालची जी सभा आहे ते सुद्धा फेल गेली आहे. कारण पहिली गोष्ट तर मुख्यमंत्र्यांची सभा आजपर्यंत मोठ्या प्रमाणात देखील झाली तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केटला याला ग्राउंडवर झाली आहे, डीएस ग्राउंड. पण सभा छोटी घ्यायची होती म्हणून छोट्या जागेत घेतली आणि छोट्या जागेत घेत सुद्धा असताना कव्हर जे आहे ते त्या पद्धतीने केलं गेलं आणि मंडळी भुसावळची नाही जिल्ह्यातले सर्व आणले होते. म्हणजे याचा अर्थ आता इलेक्शन भुसावळचं होतं का जिल्ह्याचं होतं हा बी एक विषय येतो. आणि मुख्यमंत्री महोदयांना काही गोष्टी असं लक्षात येत होतं आमच्या की बोलायला सांगितलं नव्हतं की तुम्ही बोलू नका. म्हणजे त्यांनी सर्वात जास्त कटाक्षाने काय पाळलं कालच्या दिवशी माहितीये का? माझ्यावर तर कोणी बोललंच नाही, अलग लक्षात. पण त्यांना कटाक्ष थोडा रोज जरा आता जास्त ओरडावं लागतंय म्हणून आवाज बसलाय. जाहीर सभा सुद्धा होतील. काल टीव्ही न्यूज वाले सुद्धा आले होते परंतु तिच्यात आवाज नव्हता, समजत होतं लोकांना काय बोलतोय. आज मी एवढीच विनंती या ठिकाणी 16 नंबर वार्डाच्यासाठी या ठिकाणी करायला आलोय. सर्वात अगोदर प्रचार कार्यालय आपलं जे आहे प्रभाग क्रमांक 16 या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी सर्वात अगोदर घोषित करतो. आज या ठिकाणी उपस्थित आपल्या भुसावळ नगरीच्या भावी नगराध्यक्षा सौ गायत्री चेतन बंगाळे व उपस्थित सचिन पाटील व आपली जे मुलगी आहे नमिरा शाकीर पिंजारी, प्राध्यापक सुभाडेजी, उपस्थित नाशिकहून आलेले पाहुणे, माजी नगरसेविका, तसंच उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक बंधूंनो, मित्रांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 जे काही कामं सचिन पाटीलच्या हस्ते झाले असतील, जेवढा प्रयत्न सचिन पाटीलने केला तेवढा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. विरोधात राहून सुद्धा काम त्यांनी केलं. परंतु काही लोकांना लालूच दिल्या गेल्या की तू इकडे येशील तर आम्ही काम करू, नाही तर नाही करणार. परंतु सचिन हा खंबीर राहिला आणि निष्ठावंत राहिला आणि निष्ठावंतालाच फळ मिळतं असं आपण बघतो. त्यावेळेस मेरा नाम नमीरा पिंजारी, अमीरा शाकिर पिंजारी. मेरे साथ में यहाँ पे अन्ना और गायत्री ताई खड़े हुए हैं. आप लोगों से सबसे पहले तो आशीर्वाद चाहूंगी और फिर आप लोगों के वोट से, आपकी दुआओं से हम लोगों को मौका दीजिए अपनी सेवा का और हम लोग अच्छी टीम साबित होंगे इंशाल्लाह. आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब, आदरणीय संतोष चौधरी साहेब यांचे मनापासून मी आभार मानते. मला एवढा विश्वास आहे की भुसावळची जे जनते आहे त्यांना एकच गोष्ट सांगते की तुम्ही आम्हाला भरभर मताने निवडून आणा, जेणेकरून आपली भुसावळची जी सुधारणा आहे ती नक्कीच होणार. कारण भुसावळचे लोक हे सर्व कंटाळून गेले आहे. गेले 15-20 वर्षापासून अजूनही काही कामं होत नाही आहे. मला एवढा विश्वास आहे की भुसावळची जनता हे मनापासून आम्हाला निवडून आणणार आहे. मनापासून त्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.